जबरदस्त समालोचन ज्यांनी केलेलं आहे, आपली छाप सोडत असताना विशालजी पाटील यांना ऐकूया. थँक्यू. थँक्यू सो मच करणजी काळन सर. तसेच याआधी तुम्ही मानसजी मनोरे यांचा गोड आवाज ऐकला. नमस्कार, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सतरंगी क्रिकेट संघ हेदुडने ब आयोजित सतरंगी ट्रॉफी 2025 13व पर्व आणि आजचा या स्पर्धेचा महाअंतिम दिवस. आणि याआधीच आपण पगली बॅटलही पाकली. बेतेवडे आणि खिडकालेमध्ये ती बॅटल झाली आणि त्या बॅटलमध्ये बाजी मारली बेतेवडे बी टीमनं. आणि त्यानंतर दुसऱ्या लढतीला आपण सुरुवात केलीत आहोत. एक गोष्ट फिल्डिंग टीम लक्षात ठेवा, पहिला बॉल जसा पडेल टायमर स्टार्ट होईल. विदिन 20 मिनिट्स पगली 4 षटकं एनी हाव तुम्हाला टाकायचीच. अदरवाईज लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. दोन्ही टीम्सला देऊया विजयाच्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात स्ट्रायकिंग एंडवरती मयूर देवकर. पहिला बॉल, पहिलाच बॉल सोडून दिलाय. वाईड लाईन बॉल टाकलाय. कुठेतरी बॅटरच्या रेंजपासून बॉलला दूर ठेवण्याचा प्रयत्न अगदी पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाला, पण फार जास्तच बाहेर टाकला. अतिरिक्त रन दरम्यान या इनिंगला सुरुवात. आणि 10:41 आपण या पहिल्या सत्राला सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट बॉल, मिस्टायमिंग बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर लॉंग ऑनला येतात आणि सफलता मिळेल. अगदी पहिल्या षटकामध्ये महत्वाची विकेट. मयूर देवकर 0 वरती आत्ता डगआउटच्या दिशेने. आता मैदानात मग दाखल होतो. वरून येतात बॅटिंग करण्याकरिता. मयूर देवकरकडे सर्वांच्या नजरा जरूर होत्या, कारण बहुतांश वेळा आपण पाहिलं की ॲज अ ओपनर येतात, स्टार्ट चांगला मिळवून देतात. बट या मॅचमध्ये तसं काही योगदान देता आलं नाही आहे. पण आता त्यानंतर जबाबदारी बॅटर जितेश असतील, त्यानंतर आता वरून बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती आलेत. बॉल हवेमध्ये आहे, बट त्या रिजनमध्ये जर आपण पाहिलं फिल्डर नाही आहेत. पाठमोरी वळत असताना प्रयत्न तर जरूर केले, बट कॅच पकडता आली नाही आहे. इन बिटवीन जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या साह्याने ऑफ द मार्क झाला बॅटर वरून. बघा ज्या प्रकारे खेळ पहिला दिवस मी पाहिला होता, फर्स्ट डेमध्ये जो खेळ राखला होता, रन्स बनतात या क्रीडांगणावरती. आणि त्या अनुषंगाने बघा महत्त्वाची गोष्ट ही राहिली की सिक्सर सुप्रीमोचे चेंडू यूज केले जातात. अगदी प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक जर ॲज अ बॅटर तुम्ही खेळतात तर मॅक्सिमम रिझल्टही मिळतो आहे. यावेळेस बॅकवूडवरती जाऊन असताना खेळलं फटका डीप पॉईंटला. आता चान्स नाही आहे फिल्डरला. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. पकला चौकार. या पकल्या 17 मधला बॅटर वरूनचा बॅटमधनं 4. जणू काय बॅकफूटवरती रेडीज होतो. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. स्क्वेकट खेळलं, बट बॉल हवेमध्ये ठेवला, इनफिल्डला क्लिअर केलं. पहिली बाउंड्री या फर्स्ट इनिंगमधली बॅटर वरूनचा बॅटमधनं आली. आता बॉल हवेमध्ये आहे. टॉप एज लागल्या. फाईन लेगला फिल्डर आहेत. मिस्टेक होणार नाही आहे. याआधी बाउंड्री आली. आता त्यानंतर वरूनला डगआउटची दिशा इथे दाखवली आहे बॉलर सोमनाथने. धक्का दुसरा. चेक. यानंतर विनंती आहे, जो पुढचा सामना आहे नागाव आणि दिवा, दोन्ही टीम्स कंटिन्यू मॅचेस आहेत, त्यामुळे यानंतर लगेचच ती मॅच आहे. थर्ड मॅच दिवा आणि नागाव. पहिल्या इनिंग नंतर टॉससाठी कंपल्सरी तुम्हाला उपस्थित राहावं लागेल. जो कॅप्टन उपस्थित नसेल तर मात्र ऑपोनंट टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. दोन्ही कॅप्टन उपस्थित नसाल तर बॉलची पॅनल्टी तुम्हा दोन्ही संघांना लागेल.
महत्त्वपूर्ण सूचना, दिवा आणि नागाव आणि त्यानंतर वाडेकर आणि कोणीबी योग्य त्या वेळेवरती उपस्थित राहा. विकेट आणखीन एक दरम्यान मिळाली आणि महत्त्वाची गोष्ट ही लागली, जर आपण मागील फटका वरूनचा पागला तर प्रॉपरली पोझिशनमध्ये आले नव्हते. इन कंट्रोल तो स्ट्रोक नव्हता, टॉप एज लागला आणि फायनली एक इझी कॅच तिथे फिल्डरने पकडली. धक्का दुसरा लागला आहे, थोडा अडचणी आता नक्कीच जाणवतील मोठी देसाई टीमला, कारण स्टार्ट मॅटर करतो, बट स्टार्ट आता कमकुवत झाला आहे आणि त्यात नंतर रिकव्हरी जर करायची आहे ना, तर एक पार्टनरशिप येणं ही गोष्ट महत्त्वाची राहणार आहे मोठी देसाई टीमसाठी. फुल लेंथ आगे बॉटमॅनचा अतिशय चांगला वापर केला फटक्यामागे, बट मिड ऑनला बॉल फील्ड होतो आहे, डॉट बॉल आणखीन एक येतो आहे. आणि अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये जो खेळ बाकी अजून एक चेंडू बाकी असेल. टीम टोटल जर आपण पाहिली 7 धावा धावफलकावरती आहेत, बट सुरुवात ज्या प्रकारे झालेली आहे ना, भरपूर साऱ्या अडचणी अजूनही समोर आहेत, बट त्या अडचणी सारण्यासाठी अजूनही जितेश मैदानात सातमध्ये बॅटिंग क्रमामध्ये दमखम भरपूर आहे. बॅक ऑफ लाईन टाकला पडल्यानंतर अतिरिक्त राईज हा बॉल झाला, दिशाही खराब आहे, अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. सोमनाथची जर आपण बॉलिंग ॲक्शन पाहिली तर हलका साईड आर्म बॉलिंग तो करतो आणि राऊंड द विकेट बॉलिंग करतो. दॅट्स वाय अँगलने देखील बॉल पडल्यानंतर आपल्याला नॅचरली बाहेरच्या दिशेने आउटस्विंग होताना दिसतो. तेच मागील चेंडूवरती देखील पाहायला मिळालं. एक्स्ट्रा रन, स्कोर कार्ड 8. नेक्स्ट बॉल. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न होता, बट तितका कॉन्फरन्सिव्ह स्ट्रोक नाही. आता काऊ कॉर्नरला फिल्डर येतात, बॉल फील्ड होतो, थ्रो येतोय, तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील. या रन्स 2 आणि अशा प्रकारे फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आफ्टर फर्स्ट ओव्हर 10 लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम मोठी देसाई आणि जर आपण पाहिलं ऑन टाईम पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. करेक्ट 5 मिनिटांमध्ये फर्स्ट ओव्हर कंप्लीट झालं. बिकॉज आम्ही ऑलरेडी प्रत्येकी टीमला सांगितलेलं की विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायचीच आहेत. रन्स तितक्याही कमी नाही आहेत. 10 धावा फर्स्ट ओव्हरमध्ये आला, बट जो खेळ आतापर्यंत आपण याआधी पहिल्या 3 दिवसांमध्ये पाहिला त्या अनुसरून जर आपण विचार केला तर 5 ओव्हर मिनिमम 60 ऑर प्लस टोटल तर हवाच आहे. त्यापेक्षा जर कमी लागले तर त्यानंतर सेकंड इनिंगमध्ये बॉलर्ससाठी कुठेतरी कार्य अवघड होणार आहे. दुसरं षटक शिवदास आला. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवायचा होता, बट प्रॉपरली स्ट्रोक एक्झिक्यूट करता आला नाही आहे. बॉल डीप कव्हरला आणि दरम्यान झाली आहे मिसफील्ड आणि त्या जोरावरती बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. जितेश पाटीलचा बॅटमधनं हा चौकार इथे आला. तेच मी सांगितलं की या क्षणाला जितेशची बॅट चालणं महत्त्वाचं झालं. उडवलाय फटका, कनेक्शन पाहावं लागेल. लॉंग ऑफला फिल्डर डाऊन दी बॉल, बाउंड्री आली, बट त्यात नंतर प्रत्युत्तर देत असताना बॉलर शिवदासला मिळेल सफलता आणि आता टॉप ऑर्डर ढासळला, कारण तिसरा बॅटर जितेश पाटील आता चालला डगआउटच्या दिशेने. क्षणाला पार्टनरशिप हवी होती. जितेश देखील जर आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यासाठी त्यानेही अटेम्प्ट केलं, पण या क्षणाला या गोष्टीचाही विचार करायला हवा होता की 2 विकेट फार लवकर गेलेत, एक एंड सांभाळायला हवं, इनिंगला पुढे न्यायला हवं, बट ते न करता मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करण्यात आला आणि त्यामध्ये हा तिसरा धक्का लागला. कारण बघा 5 ओव्हरची मॅच, पहिलं सत्र सुरू आहे आणि ॲज अ बॅटिंग साईड जर तुम्हाला एक चांगला टोटल बनवायचा ना, तर तुम्हाला एखाद्या तुमच्या बॅटरला जबाबदारी घेऊन एक एंड सांभाळून खेळणंही महत्त्वाचं. कारण जर एक एंड कोणी सांभाळलं नाही, सातत्याने विकेट जर गेले, तर त्यानंतर रन्स बनवणं किंवा एक सन्मानजनक टोटल उभारणं ते देखील अवघड होणार आहे.
तर त्या गोष्टीचा थोडा विचार या जोडीला करणं महत्त्वाचं आहे. क्रमांक 5 वरती मनोज बॅटिंग करण्याकरिता आलेत. लो फुल टॉस होता, हवेमध्ये आगे फिल्डर येत आहेत. तेच तर मी सांगतोय, जो की बॅटर येतोय मोठ्या फटक्यांसाठी अटेम्प्ट करतोय आणि अटेम्प्ट करत असताना आता हा चौथा धक्का लागलाय. टॉप ऑर्डरचे नटबॉल ढिल्ले केलेत बॉलर सोमनाथ आणि त्यात नंतर शिवदासने झटका लागला चौथा. करण्याकरिता क्रमांक 6 वरती येतात. पण प्रश्न तिथेच राहिला की कुठेतरी ज्या प्रकारे बॅटिंग केली जात आहे, कारण बघा एक बॅटर म्हणूनही तुमच्या माइंडमध्ये ही गोष्ट असायला हवी की परिस्थिती ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे खेळणं महत्त्वाचं आहे. या क्षणाला परिस्थितीची डिमांड मोठी देसाईसाठी अशी आहे की इनिंगला चालवणं महत्त्वाचं आहे, कारण थोडा वेळ क्रीजवरती टाईम स्पेंड करणं महत्त्वाचं आहे. कारण जर अशा प्रकारे विकेट जातील ना तर फायटिंग टोटल बनवणंही अवघड होईल. वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ, हलकी अपीलही दरम्यान करण्यात आली. वाईड यॉर्कर, अजूनही अपील सुरू आहे आणि दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि कदाचित वाईड वाचवण्यासाठी अपील कदाचित असावी. आता अंपायर्स चर्चा नक्कीच करतील. वाईड यॉर्कर टाकण्यात आला होता आणि त्यानंतर अंपायरचा इशारा वाईड झाला. चर्चा सुरू आहे. एकंदरीत व्हाईट बॉल वाचवण्यासाठी अपील होती. आणि वाईडच आहे आणि एक्झॅक्टली ते वाटलंच होतं की कुठेतरी वाईड वाचवण्यासाठी अपील आहे. कारण बघा कॉट बिहाइंड द विकेटचे तर कोणता चान्सेस नव्हता तिथे, कारण एज लागली जरी असती तरी बॉल ग्राउंडेड होऊन गेला असता. वाईड वाचवण्यासाठी अपील जरूर झाली. बट आमचे अंपायर्स जबरदस्त अंपायरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये मनोजी पवार सर असतील, त्यानंतर ऑन साईडला फटका खेळलत. काऊ कॉर्नरला बॉल फील्ड होता, सिंगल मिळेल. रतन मानेरकर सर देखील आहेत. भरपूर चांगली अंपायरिंग दरम्यान पाहायला मिळालेली आहे. स्पर्धा देखील दर्जेदार एक स्टँडर्ड लेवलची स्पर्धा आपण सतरंगी क्रिकेट संघ हेदुडणे बळचा माध्यमातून आपण पाहत आहात. 13वं पर्व, सातत्याने 13 वर्षांपासून आपण या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहत आहात. बॉल अवेमध्ये होता, इनसाइड आउटचा फटका, फुल टॉस बॉल मिळाला होता आणि प्रॉपरली स्ट्रोक एक्झिक्यूट केला असे मी म्हणेन. कारण फुल टॉस होता, कुठेही मारू शकले असते, बट विचार केला की एक्स्ट्रा कव्हर पॉईंट इनफिल्डमध्ये त्या रिजनमध्ये फटका खेळायला हवा. 2 मिळतील धावपळक. आता या 2 धाव्यांचा सांगितल्याने स्कोर कार्ड 18 वरती आणि या ओव्हरमध्ये अजूनही रिमेनिंग बॉल बाकी आहेत. शेवटचा एक बॉल असेल या ओव्हरमधला. फुल टॉस समोरच्या दिशेने प्रहार केला, लॉंग ऑफ आलेत. चांगली फिल्डिंग, कारण झेलची शक्यता तर वाटतच नव्हती. बॉल फील्ड झाला आणि चांगली फिल्डिंग मी म्हणेल. लॉंग ऑफला रन्स वाचवला आपल्या टीमसाठी आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरचा आणि 2 ओव्हरचा करता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 2-0 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स टीम मोठी देसाई. रिमेनिंग अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. या फर्स्ट हाफमध्ये जी वेळ लागलेली आहे बघा, 11 मिनटं खर्च झालेली आहे त्या पहिल्या 2 षटकांसाठी. त्याची माहिती मी पोहोचवतो. 9 मिनटं शिल्लक असतील येत्या 2 ओव्हरसाठी. टी व्ही स्क्रीनवरती सध्याचा घडीला या चमचमात्या 4 ट्रॉफीज दाखवल्या जातात आणि या ट्रॉफीजसाठी तर फाईट सुरू आहे. बट या ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आल्या, स्वर्गीय हरिश्चंद्र पाटील यांचा स्मरणार्थ श्रीमती शारदा हरिश्चंद्र पाटील मॅडम ज्या संचालिका आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण, तसेच माजी सरपंच कोलेगाव सन्माननीय रणजित हरिश्चंद्र पाटील साहेब आणि तसेच उद्योगपती कोळेगाव अजितदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून या 4ही ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे वीरची तुम्ही उत्कृष्ट आपण पाहू शकता बाईकही आपल्याला पाहायला मिळते, जे आम्हाला स्वर्गीय काळूराम कृष्ण भंडारी यांचा स्मरणार्थ आपल्याला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. श्री निवृत्ती कृष्णा भंडारी जे माजी सरपंच आहेत हेदुटणे गावचं, त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो.
भरपूर साऱ्या दिग्गज मान्यवरांचं योगदान आम्हाला या स्पर्धेकरिता लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे काळन सरांनी सांगितलं की आज सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था एकविरा धाब्याचे प्रोप्रायटर सुखदेवजी काळन साहेब आणि तसेच दत्ता संते साहेब यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. त्यांचे विशेषतः आभार मी व्यक्त करतो. दिशा खराब, कारण बॉल जसा पिच झाला तसंच समजलं की आता अंपायर्स वळणारच आहेत, कारण फार बाहेर हा बॉल टाकला आहे. अतिरिक्त रन निर्माण मिळेल आणि एक्स्ट्रा रनच्या साह्याने स्कोर करत 21 धावा धावफलकावरती आहेत आणि या क्षणाला कुठेतरी या गोष्टी अवॉइड कराव्या लागतील. प्लेन मिस, डॉट बॉल येतो. डॉट बॉल येतो आणि दबाव मोठी देसाई टीमवरती आहे, कारण विकेट 4 गेलेत आणि त्यानंतर बघा जे महत्त्वाचे 4 बॅटर्स होते ज्यांच्यावरती कुठेतरी जबाबदारी होती या इनिंगची, त्या 4ही बॅटर्सने निराश केलं. आता फुल टॉस पायावरती आदळलाय, लाऊड शॉट फिंगर अप, लेग बिफोर विकेट. 5वा धक्का. आता अर्धी टीम डगआउटमध्ये. मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आहे, दिवा आणि नागाव योग्य त्या वेळेवरती हा डाव संपल्याबरोबर टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल. दिवा आणि नागाव आणि त्यानंतर वाडगर आणि कोणी बी. पहिल्या फेरीतील मॅचेस कंटिन्यू आहेत, त्यामुळे सर्वांना सूचना आहेत आणि आज सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एकविरा डाब्याचे प्रोप्रायटर सुखदेवजी काळन आणि त्यासोबत दत्ताजी संते याच्या वतीने, त्यामुळे कोणी मंडळी जेवल्याशिवाय जाऊ नका, हे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. सर्वच तमाम लाडक्या क्रीडा रसिकांना आणि त्यासोबत प्रेक्षकांना, खेळाडूंना, मॅनेजमेंट टीम मेंबर्सला सगळ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणखीन एक विकेट मिळाली. आता या टीमचा आणखीन एक महत्त्वपूर्ण बॅटर ज्याच्याकडे नेहमीच फिनिशर म्हणून पाहिलं जातं, आकाश म्हात्रे बॅटिंग करण्याकरिता आलेत क्रमांक 7 वरती. आकाश आलाय, पहिलाच बॉल लोबो फुल टॉस, बॅटचा टॉइंटला लागला, डीप मिड विकेटला फिल्डर वेगाने येतात, फिल्डिंग चांगली, पण तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जातील. आज कुठेतरी मी म्हणेन आकाश म्हात्रेला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंगमध्ये करून दाखवावं लागेल, कारण या परिस्थितीमधनं जर एक सन्मानजनक टोटल बनवायचं ना तर एक जबरदस्त इनिंग हवी आहे. कारण याआधी आपण पाहिले जोही बॅटरला मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न झाले, 5 विकेट गेले, कारण अति आक्रमकता ही 2 धारी तलवार असते आणि त्यामध्ये ना सध्या सगळीला अडचणीमध्ये आता मोठी देसाई टीम आहे. आताही टॉप एज फिल्डर दरम्यान फाईन लेग्स आहे, त्यात बॉल फील्ड करण्याकरिता सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. 24 ऑन द बोर्ड, 24 धावा धावफलकावरती. कारण अति आक्रमकता ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला घेऊन गेली तर फार जलद पुढे नेईल, बट जर तिथे काही मिस्टेक झाला तर विकेट्सही तितक्याच गतीने जातात आणि विकेट जास्त गतीने गेले, तीच गोष्ट आतापर्यंत पाहायला मिळाली. बॅकफुटवरती जाऊन पंच करत असताना डीप कव्हरला फिल्डर बॉल फील्ड करतात, सिंगल मिळेल. आणि या क्षणाला तर अति आक्रमकता महागात पडली आहे मोठी देसाई टीमसाठी, बट खेळ आहे. अप अँड डाऊन, चॅलेंजेस, अडचणी या गोष्टी येत राहणार आहेत. कारण बघा आयुष्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये विजयी होण्याकरता असं कधीच नसेल की मार्ग मोकळा असेल, मार्ग सोपा असेल, हे कधीच होणार नाही आहे. मार्गावरती ऑब्स्टॅकल्स, प्रॉब्लेम्स येणारच आहेत. आता ही बॅटचा टॉइंटलाच लागला. प्रयत्न करतोय आकाश की मोठे फटके, बाउंड्रीज हवे आहेत, बट प्रॉपरली स्ट्रोक एक्झिक्यूट करता आला नाही आतापर्यंत. सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 26 विकेट गेलेत. 5-2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल आणि ऑन टाइम 3 षटक समाप्त झालेले आहेत. ड्रिंक्स ब्रेक आहे, सो तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टरांना आणि ऐकूया एक मधुर संगीत. कंटिन्यू करणार आहोत. हॅलो. त्याच्याच बरोबरीने आमचे आदरणीय रोशन चिकनकर साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांना विनंती आहे की अगदी आदरपूर्वक या व्यासपीठावरती आपण विराजमान व्हावं. स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मनपूर्वक स्वागत असेल. मोस्ट वेलकम.
बघा आतापर्यंत काय घडलं. फर्स्ट 3 ओव्हरची जर आपण समरी उचलून पाकली, जो खेळ राखला सलामीसाठी मयूर देवकर आणि जितेश पाटील आले. मयूर अगदी मला आठवतं दुसऱ्याच बॉलवरती बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं वरून आला, त्याचा बॅटमधनं एक बाउंड्री आली, बट त्यानंतर वरूनची विकेट गेली. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये जितेशचा बॅटमधनं एक चौकार आला, देन त्याची देखील विकेट गेली. आणि याच गोष्टी राखल्या की सातत्याने जे विकेट्स गेले रेग्युलर इंटरवल्सवरती, दॅट्स वाय पार्टनरशिप एकही बनली नाही या इनिंगमध्ये. म्हणून 3 ओव्हरचा अखेरचा फक्त 26 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 5 विकेट गेलेत. बट स्टील मी अजूनही म्हणेन 12 चेंडू आहेत आणि शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये ना एक षटक देखील सामन्याला कलाटणी आणण्याकरिता, मॅचमध्ये कमबॅक करण्याकरिता पुरेसा आहे. तो माइंडसेट, या गोष्टी माइंडमध्ये ठेवाव्या लागतील. ते म्हटलं जातं ना की तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल ना तर तुम्ही खडतर परिस्थितीमधनं देखील विजयाचा मार्ग शोधू शकता. आणि या क्षणाला दृष्टिकोन सकारात्मक ठेवायला हवा, विचार करायला हवा की अजूनही 12 चेंडू आहेत. उडवलाय फटका आकाश म्हात्रेने, कनेक्शनला जबाब. तेच तर मी सांगतोय की दृष्टिकोन सकारात्मक असेल ना तर खडतर परिस्थितीमधनं देखील विजयाचा मार्ग शोधला जाऊ शकतो. आणि सुरुवात केली आहे षटकार. सिक्सरला, सिक्सरने सुरुवात. सोमनाथने आता एंड चेंज केला. याआधी मुख्य माणसाचा एंड करणं त्याने पहिलं षटक टाकलं होतं. बॅक ऑफ लेंथ हॅमर केलं, खाली क्षेत्र, बॉल दरम्यान डीप खवरला चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. आक्रमण सुरू केलं आता आकाश म्हात्रेने. षटकारानंतर हा चौकार. 4. चौकार आणखी निघाला. आता साईड चेंज केली आहे सोमनाथने. बट याआधी मी जस्ट उल्लेख केला की त्यांनी एंड चेंज केला. जेव्हा मुख्य माणसाचा एंड करणं सोमनाथने बॉलिंग केली तेव्हा फार चांगली बॉलिंग केली होती. आता गती कमी केली, ऑन साईडला खेचून मारला, गॅपमध्ये आता डीप मिडविकेटला हलकी मिसफील्ड झाली आणि त्याचा बेनिफिट किती मिळेल. तिसऱ्या धावेसाठी देखील बॅटर परतलेत आणि 3 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. कुठेतरी रनगती थांबली होती, बट आता रनगती वाढवण्याचा प्रयत्न बॅटर आकाश करतात. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत पहिल्या 3 चेंडूंवरती 13 धावा आलेल्या आहेत. कारण बघा याआधी जर आपण पाहिलं जेव्हा 3 ओव्हर कंप्लीट झाले, 26 धावा, 5 विकेट, चेहऱ्यावरती निराशा, हताशा होती. टीम मोठी देसाईचा प्रत्येकी खेळाडूच्या चेहऱ्यावरती या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत होत्या. पण आता 3 चेंडू या ओव्हरचे जसे झालेत त्यांनाही आता कुठेतरी विश्वास जागृत झाला की इथनंही जर अजून आणखीन 15 ते 20 आल्या तर फाईट आपणही करू शकतो. आणि इथे पहा यष्टांचा वेध घेतलाय, क्लीन बोल्ट, सफलता मिळेल. धक्का आता 6वा. बॅटर मनोजला जावं लागेल वापस. थँक्यू डीजे. चला बॅटर तुम्हाला लवकरात लवकर जायचं प्लीज. दिवा आणि नागावचं कॅप्टन टॉससाठी मंचावरती रिपोर्ट करा लवकर. शेवटचा ऑफिशियल कॉल दिवा आणि नागाव. बॅटर प्रतीक बाद झालेत. 6वा झटका. न्यू बॅटर संदेश म्हात्रे बॅटिंग करण्याकरिता येतात. जर आपण संदेशचा रोल या टीममध्ये पाहिला तर ते एक प्रमुख बॉलर आहेत, बट आता बॅटने देखील कंट्रीब्यूट करायचं आहे. अजूनही जर आपण पाहिले या फर्स्ट इनिंगमध्ये येत्या 8 चेंडूंचा खेळ बाकी. टीम टोटल सध्या सगळीला 39, 39 धावा धावफलकावरती आणि अजूनही या फर्स्ट इनिंगमध्ये 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लाऊड शॉट नकारलं अंपायर्सने. अपील दरम्यान करण्यास जरूर आली, बट पंच सहमत नव्हते. लेग बायची सिंगल मिळेल. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर रन्स आतापर्यंत ज्या आल्या 14 धावा आलेल्या आहेत. या आधीचे सोमनाथचं आपण षटक पाहिलं तर तिथे 10 होत्या, 2 विकेटही होते. याही ओव्हरमध्ये सोमनाथला एक सफलता मिळाली. अजूनही 1 चेंडू बाकी असेल. स्कोर कार्ड 4-0, 40 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. आता अपील आताही पंच सहमत नाही आहेत आणि दुसऱ्या धावेसाठी आकाश परतला.
आणि कदाचित सिंगल घेऊन स्वतःकडे स्ट्राईकही तो ठेवू शकला असता, बट 2 धावा घेण्यात आला. लेग बायचा 2 धावा मिळतील आणि अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 42. आणि जर आपण पाहिलं तर 4 ओव्हरसाठी जी वेळ लागलेली आहे 21 मिनटं लागलेली आहे. हरकत नाही, 1 ते 2 मिनटं आपण ॲडजस्ट करू शकतो. चला, विनंती असेल टीम वाकणंदी क्विकली आता फिल्डिंग सेट करा आणि या लास्ट ओव्हरला सुरुवात करा. संदेशे आते जर आपण मोठी देसाईच्या बाजूने विचार केला तर त्यांना काय हवं, मिनिमम या ओव्हरमध्ये 15 रन्स तरी त्यांना हव्यात. तर दुसऱ्या बाजूने हाच प्रयत्न असेल चरण गायकरचा की बिलो 10, 10पेक्षा कमी या ओव्हरमध्ये द्यायचे आहेत. कारण जर आपण पाहिलं 42 ऑन द बोर्ड आहेत. जर या ओव्हरमध्ये 12 ते 15 येत आहेत, जर 55 to 60चा बिटवीन जरी बनवला तरीसुद्धा फाईट करण्याचा दमखम मोठी देसाई टीमकडे देखील आहे. आणि रन घेण्याचा प्रयत्न केला जातो. आणि धर्माने हे पहा, हे काय घडलं. आणि डगआउटमधनं देखील एक्झॅक्टली तेच सांगितलं जात आहे जे याआधी मी जस्ट उल्लेखही केला होता. जितेश देखील तेच सांगतो की या क्षणाला आकाशने कुठेतरी स्ट्रायकिंग एंडला थांबायला हवं होतं. कारण जर आपण पागले 2 चांगले फटके याआधी आपण आकाशच्याच बॅटमधनं पागले होते. आणि बट आकाश स्ट्रायकिंग एंडला स्वतःच थांबत नाही, ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. बघा, इथे या मिळतील 3 अतिरिक्त बिकॉज वाईडही आहे आणि प्लस 2 22चा 2 डबल कंप्लीट झाला. रन दरम्यान या 3 रन्सचा साग्यान आता स्कोर कार्ड पुढे जातो 45 धावा फलकावरती. कारण जर एक बॅटर म्हणून सध्या सगळीला आपल्यालाही ठाऊक आहे की आपण जर चांगली बॅटिंग करतो, दुसऱ्या एंडनं बॅटर स्ट्रगल करतात, तर एक रिस्पॉन्सिबल बॅटर म्हणून स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं हे महत्त्वाचं होतं. बट संदेशने सांगितलं की मी देखील मोठे फटके खेळू शकतोय. लाजवाब फटका येतोय संदेश म्हात्रेचा बॅटमधनं, सिक्सर. संदेश म्हात्रेने फक्त आम्हाला नव्हे तर डगआउटला देखील सांगितलं की रुको जरा सबर करो. जबरदस्त फटका संदेश म्हात्रेचा बॅटमधनं, सिक्सर येतो. स्कोर कार्ड आता 50 अप, 51 ऑन द बोर्ड. असेच फटके हवेत आणि अजूनही 5 चेंडू बाकी आहेत या फर्स्ट इनिंगमध्ये. यानंतर आपण टॉसही करणार आहोत. नेक्स्ट मॅच टीम दिवा आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम नागाव. आणखीन एक उडवलाय, याही वेळेस कनेक्शन जबरदस्त, बॅक टू बॅक बिग वन, सिक्सर. जवाब फटके आलेत. या क्षणाला जितक्याही रन्स बनवल्या जातील ना, तितक्या रन्स सेकंड इनिंगमध्ये मोठी देसाई टीमसाठी उपयुक्त ठरणार आहेत लढण्यासाठी. 2 चांगले फटके, आता टीम टोटल 57 आणि आता धावफलक चांगलं आहे. आता अडकीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. डीप मिड विकेटला फिल्डर येत आहेत आणि फिल्डिंग चांगली. आता सिंगल घेतली आकाशने. स्कोर कार्ड आता 58. 58 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि अजूनही या पहिल्या सत्रामध्ये चेंडू बाकी येते 3. चेंडू अजूनही बाकी आहेत. आणि आता आकाशने देखील बॉल आकाशामध्ये मारलाय. लॉंग ऑलला फिल्डर येतात आणि कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. आकाश म्हात्रे दरम्यान बाद झालेत, बट बाद होणे आणि एक महत्त्वपूर्ण इनिंग त्यांनी इथे खेळली आपल्या टीमसाठी. अवघ्या 58 धाव्यांवरती हा धक्का आता 7वा लागला.
सागर आलेत आता बॅटिंग करण्याकरिता. सागर पाटील. बरं रन्स आता मी म्हणेन स्कोर कार्ड जर आपण पाहिला 58 आणि एक्झॅक्टली जो आकडा हवा होता टीम मोठी देसाईला, बिकॉज बघा अर्ली स्टेजवरती विकेट गेले होते आणि त्यानंतर 50-60 धावा देखील एक चांगला टोटल त्याविषयी आपण डिस्कसही केलं आणि तो आकडा आता आहे. आणि इथे जर आपण पाहिलं दरम्यान सिंगल कंप्लीट केली जाईल टीम टोटल आता 59 आणि आता या फर्स्ट हाफमध्ये शेवटचा एक चेंडू बाकी आहे 59. आणि जर आपण पाहिलं लढता झगडता संदेश म्हात्रे आकाश म्हात्रे यांच्या चांगल्या बॅटिंगच्या जोरावरती एक चांगल्या टोटलपर्यंत आता मोठी देसाई टीम पोहोचलेली आहे. शेवटचा बॉल प्लेन मिस बॉल दरम्यान शॉर्ट थर्डला फील्ड होतोय. रनआउटची शक्यता, येस रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. आणि अशा प्रकारे पहिले सत्र समाप्त. 59 धावा बनवण्यात आल्या आणि 60 धाव्यांचं टार्गेट सेट केलं टीम मोठी देसाईने अगेन्स्ट टीम वाकलंबी. आणि आता टॉस करण्याकरिता टॉस बॉक्समध्ये जोडले जातील करंजी काळन. सर मॅच आपल्याला जे पाहायला मिळणार आहे टीम दिवा आणि त्यांचा अगेन्स्ट नागाव. चला दोन टीमचे कॅप्टन आपला रिक्वेस्ट असेल आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं. नागाव आणि दिवाचे कॅप्टन तुम्हाला लवकरात लवकर यायचं आहे टॉससाठी, बिकॉज या मॅचचा सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर मात्र तुम्हाला पॅनल्टी. दोन्ही कॅप्टन येतात. सहर्ष स्वागत आहे तुमचं. आणि मंचावरती मयूर पाटील आहेत, यांच्या शुभेच्छा आपण करूया. टॉस मॅच बिटवीन दिवा अँड नागाव. दोन्ही कॅप्टन्स आहेत. कॉल असेल दिवा कॅप्टनचा. हेड्स इज अ कॉल अँड टेल इट इट्स. सो टॉस नागावचा कॅप्टन जिंकला. येस कौशल. सूरज काय वाटतं टॉस जिंकला आणि काय करणार आहे त्या दिवाच्या अगेन्स्ट या मॅचमध्ये? फिल्डिंग करू आम्ही. कशी आहे टीम? मागच्या काही स्पर्धांमध्ये कसा झाला परफॉर्मन्स? चांगला झाला आहे, पण आम्ही सेकंड राऊंड जिंकून थर्ड राऊंडला मध्ये क्वालिफायरला सारतोय. बघू इथे प्रयत्न करू आम्ही. सगळे प्लेयर्स आहेत की काही ॲबसेंट आहेत? सगळे प्लेयर्स आहेत पण अजून आले नाही येतील. या स्पर्धेच्या एक्सपिरियन्स काय म्हणशील? मागच्या काही पर्वांमध्ये कसा झाला तुमच्या टीमचा परफॉर्मन्स? 2 वेळा खेळलो आय थिंक. एकदा काहीतरी रनरअप झालो होतो आणि नंतर 2 वर्ष झालं खेळलो नाही. यावर्षी खेळायला भेटलं आहे तर नक्कीच बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. आज सगळ्यांना जेवणाची व्यवस्था एकविरा डाबाकडून, काय म्हणशील त्याबद्दल? तू किती जेवणार आहेस? मी किती जेवल? मी तेवढा नाही जेवणार, पण नक्कीच ही खूप चांगली मतलब संचालक म्हणजे असं कोण ठेवत नाही जास्त करून. चांगलं केलं आहे. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. टॉस नागावचा कॅप्टन सूरज मडवी यांनी जिंकला आणि ते फिल्डिंग करतील दिवाळचा अगेन्स्ट नेक्स्ट मॅचमध्ये. मात्र आता मोठू देसाई आणि वाकणबी हा सामना आपण एन्जॉय करत आहोत. विनंती हीच आहे की दिलेल्या वेळेमध्ये विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायचे आहेत. सेकंड इनिंगलाही सुरुवात होणार आहे. मात्र येत्या 22 आणि 23 डिसेंबरला जे अंतरलीची स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे तिचा आपण ड्रॉ करत आहोत. 2 दिवसीय स्पर्धा 16 संघ खेळणार आहेत आणि त्या स्पर्धेचा ड्रॉ आपण या ठिकाणी करत आहोत. मी मयूर पाटीलला विनंती करेन पहिल्या मॅचचा ड्रॉ आपण ओपन करावा. अंतरली चषक 2025 पर्व दिवस पहिला 22 डिसेंबर. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजदे आणि आजदेच्या अगेन्स्ट टीम खेळणार आहे ती उंबारली. आजदे विरुद्ध उंबारली पहिली मॅच आहे. दुसरी मॅच आहे ती फडकेपाडा विरुद्ध हेदुटनेबी. फडकेपाडा विरुद्ध हेदुटनेबी मध्ये दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल योगेश पाटीलचा सोनारपाडा संघ आणि निळजे बी मध्ये तिसरी मॅच आहे. तर फोर्थ मॅच आपल्याला पाहायला मिळेल खोणी ए विरुद्ध निळजे ए. अशा पहिल्या फेरीतील मॅचेस आहेत. खोणी आणि निळजे ए मध्ये चौथा सामना आहे. दिवस दुसरा आपण वळूया 23 डिसेंबरकडे. आणि पहिली मॅच आहे ती काटेईचा अगेन्स्ट खेळणार आहे कौसा. काटे विरुद्ध कौसामध्ये पहिली मॅच आहे. दिवस दुसरा. दुसरी मॅच आहे हेदुटणे विरुद्ध दातिवली विशाल मडवी यांचा संघ असेल दुसऱ्या मॅचमध्ये. तिसऱ्या मॅचमध्ये कोळेगाव विश्वासचा संघ खेळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट मानेरे. तर दुसऱ्या दिवसाचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चौथा सामना मोठा गाव आणि मोठा गावच्या विरुद्ध मातारडी असे संघ आपल्याला पाहायला मिळतील. सो येत्या 22 आणि 23 डिसेंबरला अंतरली चषक 2025 पर्व अंतरली मैदानावरती आपण एन्जॉय करणार आहोत. त्या स्पर्धेचे साखली सोडत अर्थातच ड्रॉ आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत.
सो आता वयात सेकंड इनिंगकडे वेळेचं बंधन आहे. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं टाकायचे आहेत. इट्स अ ट्यू कॉम्बॉक्स ऐकूयात नवीन पोसरी रसाईनी मोहपाडाचा आवाज मानस मनोरे यांना. थँक्यू. धन्यवाद करण सर. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बरीचशी उंची गाठली आहे बॉलने, खेळाडू पाठलाग करतील. अगदी उलट्या दिशेने धावत असताना कमालीचा झेल टिपलाय. पहिल्याच बॉलवरती मात्र मोठा विकेट मिळाला जातोय. मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना पहिला झटका, फलंदाज बाद. वाजून 15 मिनिटांनी पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पडला गेला. अगदी 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये एक सत्र तुम्हाला 4 षटकं तुम्हाला या ठिकाणी संपवायची आहेत आणि शेवटच्या षटकासाठी साठ धावा या ठिकाणी जमवल्या गेल्यात. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 षटकं 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये कंप्लीट करणं अनिवार्य आहे. अर्थातच 11 वाजून 15 मिनिटांनी पहिला बॉल पडला आहे म्हणजे 20 मिनिटांचा कालावधी आपण पाहिला. 11 वाजून 35 मिनिटांपर्यंत ती 4 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत. न्यू बॅटर नेट क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये येतील. बॅकफुटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर पॉईंटमधून खेळाडू वेगाने आले होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नेम चुकला गेला. चांगलं कव्हरअप त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतो आहे. एकेरी धाव मिळेल. अकाउंट इज ओपन बाय 1 रन. एका धावेने टीमची धावसंख्या मात्र या ठिकाणी ओपन होती. सतरंगी क्रिकेट संघ इदुटणे बी सतरंगी चषक 2025 पर्व 13व आणि 13व्या पर्वामध्ये या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. सुपर संडे आणि सुपर संडेमध्ये या सगळ्या मॅचेस मात्र या ठिकाणी इंटरेस्टिंग होणार आहेत. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये देखील मात्र सुरू आहे. मोठी देसाईला फाईट करताना वाकलन बी या टीमला पाहतोय आणि वाकण बी मात्र चेस करते 61चं टार्गेट. आउटसाईड द स्टंप वाईट लाईनच्या बाहेर बॉल निघून चाललाय. पंचांचा मात्र अवांतर बॉलचा इशारा येईल. आयोजनाचं आपण कौतुक करूया कारण गेल्या 12 वर्षांमध्ये जर आपण पाहिलं सतरंगी क्रिकेट संघ इदुटणे बी यांनी आयोजनामध्ये कोणतीच कसर कधीच सोडली नाही आणि तेव्हा पर्व जरी असलं तरी आयोजनामध्ये तीच शान राखली गेलेली आहे. लोवर फुल टॉस कव्हरच्या वरून फटका चांगला, गॅप सिलेक्शन प्रॉपर, बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पण ते व्हाईट लाईनच्या आतमध्ये डिलिव्हर्ड करणं देखील तितकंच महत्त्वाचं. ओहो, यावेळेचा चांगला बॉल पण हा देखील व्हाईट लाईनच्या बाहेर आहे. टप्पा पडलाय, बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. पंचांकडे मात्र या ठिकाणी विचारतायत की चेंडू मात्र अवांतर नक्कीच असेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. फार चांगली क्लिअरिटी अँड क्वालिटी सातत्याने आपण पाहिलेली आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हची आणि जेवढे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करत आहेत त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूया. लेट मॉर्निंग सेशनकडे मात्र आता आपण वळालेलो आहोत. लेट मॉर्निंग सेशन या मॅचेस आहेत. बॅटची कडा घेतली आहे. अर्थातच विकेट कीपर कोणतीच चुकी करत नाही आहेत. कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का मिळेल वाकण बी टीमला. फलंदाज होतील बाद.
देखील पॉज केला जाईल. रॉयल ब्रदर्स फार्म हाऊसचे ओनर आदरणीय उद्योगपती मनोजजी पाटील साहेब अंतारले यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. आणखीन एक फलंदाज बाद बाहेरची कडा घेतली आहे. शॉट थर्डमॅन मध्ये हा देखील झेल कॅरी केला गेलाय. बॅक टू बॅक मात्र विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बॅक टू डग आउट. टाइम आपण पाहिलाय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्कोर कार्ड वरती धावा आपण 8 पाहतोय. अजूनही एक बॉल मात्र या षटकातील बॅलन्स आहे. स्कोर कार्ड वरती धावा देखील मात्र 8 झाल्यात. 3 विकेट आत्तापर्यंत गमावले गेलेत आणि बराचसा वेळ आत्तापर्यंत घेतला गेलाय. 5 मिनिटांपेक्षा जास्तचा कालावधी तुम्ही आत्तापर्यंत या पहिल्या षटकामध्ये घेतलाय. लक्ष द्या, जर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं जर तुम्ही पूर्ण केली नाही, शेवटच्या षटकामध्ये एक्स्ट्रा खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल अशी नियमावली या स्पर्धेमध्ये आपल्याला देखील पाहायला मिळते आहे. बघा, टाईम अलर्ट आहे. आयोजकांच्या माध्यमातून मात्र आयोजन दमदार आहे आणि कोणताच या आयोजनाला गालगोट लागणार नाही याची खबरदारी प्रत्येक टीम, प्रत्येक प्लेयरने या स्पर्धेमध्ये घेणं अनिवार्य असेल. बॉलर तयार. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल काय तेज तर्रार डिलिव्हरी आहे. अनप्लेबल परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते आहे. विकेट किपर यांच्या हातामध्ये चेंडू विसावला जाईल आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने P1चं पहिलं षटक संपलं गेलंय. स्कोर कार्डवरती 61चा टार्गेट चेस करत असताना धावा जमवल्यात वाकन बी टीमने. 8 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट आणि समीकरण मात्र आता बदलेल. येणारे 24 चेंडू असतील आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 53 धाव्यांची गरज आहे. मध्ये तुम्हाला उरलेली 3 षटकं देखील वेळेच्या आतमध्ये पूर्ण करावी लागतील. प्रतीक तयार. पहिलाच बॉल तेज तर्रार डिलिव्हरी फेकण्याचा प्रयत्न. व्हाईट लाईनच्या बाहेरून बॉल निघून चाललाय. अवांतर चेंडूचा मात्र इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. दोन्ही एंडने गोलंदाजी होती. या मैदानाचं हे वैशिष्ट्य राहिलं आहे. मैदानाची आखणी जर आपण पाहिली तर फार चांगली केली गेलेली आहे आणि खेळाडूंसाठी पोषक वातावरण, नॅचरल ॲटमॉस्फिअर या मैदानावरती देखील आहे. यावेळेस बाहेर निघाले होते, जागा बनवली होती, फटका एक्झिक्यूट करायचा होता. व्हाईट लाईनला क्रश करणारा अगदी ब्लॉक हॉलमध्ये यॉर्कर बॉल फेकला जातोय. डॉट चेंडू फेकायचे आहेत. अगदी धावांपर्यंत जर पोहोचून द्यायचं नसेल बॅटिंग टीमला तर डॉट बॉल गरजेचे. प्रतीक यांचं कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 2 साठी राईट आर्म राऊंड द विकेटचा अँगल वापरत असताना P2चा सेकंड पॉवर प्ले. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर फील्ड करत असताना यावेळेस सरळ बॅटने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. टाइम केलाय. बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स इन टू द फेन्स. 4 धावेंचा चौकार.
फुल टॉस बॉल होता, कन्वर्ट करू शकले नाही आहेत. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. मी नेहमीच सांगत आलेलो आहे, मोठे फटके मारण्यामध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल, ताकद आणि टायमिंग हे कॉम्बिनेशन तुमच्या बॅटिंगमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. आणि ते कॉम्बिनेशन जर असेल तर मात्र मोठे फटके एक्झिक्यूट देखील होतील. टॉट बॉल आलाय, बाल बाल बचावलेत गोलंदाज प्रतीक. यावेळेस देखील वारंवार ती रणनीती वापरली जाते आहे. डिरेक्टेड विकेट कीपर थोडेसे मात्र एक्सायटेड त्या ठिकाणी झाले होते, पण काही हरकत नाही आहे. व्हाईट बॉल आला, एका धावेने मात्र टोटल इन्क्रीज. बॅटर रणनीती पाहिली, आउटसाईड द स्टंप लाईन वारंवार कमिट होत आहेत आणि जागा बनवून खेळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यावेळेस देखील वाईट लाईनला क्रश करणारा बॉल वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने मात्र लॉफ्ट केला. खेळाडू डीपमध्ये प्रोटेक्ट करतायत एरियाला. तत्पूर्वी 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्या गेल्यात. तिसरीचा प्रयत्न आहे, चांगला कव्हरअप या ठिकाणी पाहायला मिळत आहे. टीम एफर्ट महत्त्वाचा आहे. क्रिकेटचा खेळ जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा 11 खेळाडूंचं योगदान महत्त्वाचं मानलं जातं. क्रिकेट इज नॉट जस्ट अ गेम ऑफ सिंगल प्लेयर, इट इज अ गेम ऑफ 11 प्लेयर्स असं आपण बऱ्याचदा सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे जेव्हा क्षेत्ररक्षणामध्ये चुकी होते, एकाची चुकी दुसऱ्याने सावरायचं असतं, ते चित्र आपण पाहिलेलं आहे. यावेळेस देखील चेंडू सोडला आहे. आणखीन एक वाईड बॉल. वारंवार चुका करतायत प्रतीक. मी नेहमी सांगत असतो, चुकीला ओळखणं, चुकीतून शिकणं, चुकीला सुधारणं, या तिन्ही गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि जर वारंवार त्याच पद्धतीच्या चुका जर तुम्ही करत असाल तर कुठे ना कुठेतरी स्वतःला तुम्हाला विचारावं लागेल. यावेळेस लॉफ्ट केलाय, सरळ बॅटने स्लॉटमधला बॉल बाहेरच्या प्लॉटमध्ये खडे खडे डिलिव्हर केला जातोय. 6 धावेंचा हवाई हल्ला, षटकार. थँक्यू दिस आहे. मंचावरती आपण विशेष सन्मान करूयात. नेहमीच या स्पर्धेला ज्यांचं सहकार्य असतं, रॉयल ब्रदर्स या फार्म हाऊसचे ओनर आदरणीय युवा उद्योजक मनोज दादा पाटील अंतारली यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी आमचे कॅप्टन कूल लालचंद्र दादा भंडारी यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण मनोज दादा पाटील रॉयल ब्रदर्स. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. स्कोर कार्डवरती 27 धावा यावेळेस जमवल्या गेल्यात. आत्तापर्यंत 3 विकेट देखील गमावल्यात. आणि समीकरणाचा आपण विचार केला, येणारे 18 चेंडू आहेत आणि विजयासाठी 34 धावांची गरज. नेहमीच ज्यांचं सहकार्य या स्पर्धेला राहिलेलं आहे, रॉयल ब्रदर्स. कोणालाही कधी फॅमिली सोबत फ्रेंड सोबत जर जायचं असेल तर जरूर रॉयल ब्रदर्सला एकदा तरी तुम्ही या फार्म हाऊसला व्हिजिट द्या. मनोज दादा पाटील यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. या स्पर्धेमध्ये दरवर्षी त्यांचं योगदान असतं. थँक्यू सो मच दादा. आणि पुन्हा एकदा विनंती करेन की आपण आसन ग्रहण करा. 18 बॉल 34 धावांची गरज आहे. 18 बॉल्स 34 रन्स, 27 झाल्यात. 61चा पाठलाग तुम्ही करताय आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये मात्र 34 धावा या ठिकाणी तुम्हाला अजून जमवायच्यात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. स्वतःची दुसरी संघाकडून तिसरी ओव्हर घेऊन संदेश बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू समोरून प्रचंड उसळी घेणारा बॉल आहे. युवा उद्योजक जयेंद्रजी प्रकाश कान यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपणास ही विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष स्वागत, सुस्वागतम. पहिल्याच बॉलवरती मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. आत्तापर्यंत गुरुनाथ यांचा विचार केला. इनॅट क्रमांक 3 वरती आल्यात. 2 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे आणि टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं आहे. यावेळेस स्टायलिश स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. इथे मात्र स्वतःच्या जाळ्यामध्ये स्वतःच अडकले गेलेत. नशिबाची साथ मिळत नाहीये. अनफॉर्च्युनेट, अनलकी विकेट. फलंदाज बाद. बघा, टाईमकडे देखील तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. मोठी देसाई टीम 11:15 पहिला बॉल पडला. 11:30 झालेली आहेत. 15 मिनिटांचा कालावधी आधीच घेतला गेला आहे. त्यामुळे आणखीन 5 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला मात्र 4 षटकं ही कंप्लीट करायची आहेत. अन्यथा मग जे काही या डिसिजन आयोजन कमिटी देतील त्याला तुम्हाला मान्य करावं लागेल. इनॅट क्रमांक 5 वरती मैदानाच्या आतमध्ये या बिपिन पाटील आलेत आणि त्यांच्या समवेत आता इनॅट क्रमांक 6 वरती न्यू बॅटर शिवदास मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. लोअर मिडल ऑर्डरचे बॅटर. टीमसाठी मात्र वेल फिनिशरचा रोल या खेळाडूंचा सातत्याने आपण पाहिला आहे. यावेळेस मात्र वेल फिनिशरच्या बरोबर एक पार्टनरशिप बिल्डअप करणं देखील तितकंच महत्त्वाचं.
साझेदारियाँ क्रिकेट के खेल में हो या जीवन में हमेशा आगे ले जाती है, पार्टनरशिपची गरज देखील. ओहो, फटका चांगला आहे, वाह काय कमालीचा स्ट्रोक, शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. या 6 धावांनी मात्र स्कोर कार्डवरती आता धावगतीला वेग प्रदान करून दिलाय. चांगली बॅटिंग होती या. हा चांगला बॉल, यावेळेस चकमा दिला, व्हेरिएशनचा वापर, पेसमध्ये व्हेरी केलं होतं, लाईन लेंथ पण व्हेरी केली होती आणि त्याचा उपयोग देखील होतोय गोलंदाज संदेश्वरना. हे करणं गरजेचं आहे, कारण ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं. ॲज अन गोलंदाज तुमच्याकडे वेग किती आहे, त्याच्यापेक्षा व्हेरिएशन्स किती आहेत हे महत्त्वाचं आहे आणि त्या व्हेरिएशन देखील करत असताना संदेश्वरना पाहतोय. पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पुढील बॉलसाठी तयार आहेत. ओहो, यॉर्कर बॉल, मिनी हेलिकॉप्टर लॉन्च केलाय. डीप मिड विकेट झोनमध्ये खेळाडू, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, एकाच धावेवरती मात्र समाधान मानलं जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने ओव्हर नंबर 3 या ठिकाणी मात्र अजूनही सुरू आहे आणि स्कोर कार्डवरती आता धावा जमवल्या जातील, त्या म्हणजे 35 धावा. 35 धावा स्कोर कार्डवरती. याच्यानंतर ड्रिंक्स ब्रेक देखील मात्र घेतला जाईल. स्कोर कार्डवरती 35 धावा जमवल्या गेल्यात, 61चा तुम्ही पॉटला करताय. अजूनही जर आपण पाहिलं तर विजयासाठी 26 धावा गरजेच्या असतील बॅटिंग करताना टीम वाकन बी संघासाठी. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये, शेवटचा बॉल ऑन साईडला, मोठा फटका मारायचा होता, बॅटची आतली बाजू कनेक्ट देखील झाली होती. शॉर्ट मिड विकेटमध्ये फील्ड केला गेलाय. एकेरी धाव कंप्लीट केली आहे. एका धावेच्या बरोबरीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टाईम पॉज केलं जाईल. 11:32 झाली आहेत आणि 11:32ला हा टाईम पॉज असेल. 3 ओव्हरनंतर स्कोर कार्डवर धावा होतील 36. समीकरणाचा विचार जर आपण केला तर येणारे आता 12 बॉल्स आहेत आणि विजयासाठी 25 धाव्यांची गरज आहे. त्याच्याच बरोबरीने जर आपण पाहिलं 4 चमचमत्या ट्रॉफीज, कॅमेरामॅन त्या ट्रॉफीज देखील तुम्हाला आता कैद कराव्या लागतील. चांगला व्ह्यू त्यांच्या माध्यमातून कॅप्चर केला आहे, पण 4 चमचमत्या ट्रॉफीज जे या स्पर्धेचं आकर्षण राहणार आहे ते ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दिल्या गेल्यात, स्वर्गीय हरिश्चंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती शारदा हरिश्चंद्र पाटील संचालिका आहेत कृषी उत्पादन बाजार समिती कल्याणच्या. त्याच्याच बरोबरीने माजी सरपंच कोळेगाव आदरणीय रणजितदादा पाटील आणि त्याच्याच बरोबरीने उद्योगपती कोळेगाव आमचे अजितदादा पाटील यांच्या माध्यमातून या 4 चमचमत्या ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आल्यात. त्याच्याच बरोबरीने मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे, ज्या बाईककडे मात्र प्रत्येक खेळाडूची नजर असते आणि ती पुरस्कृत करण्याचं काम आम्हाला ज्यांनी केलं आहे ते सौभाग्यवती मंदा गौतम मोरे आणि त्याच्याच बरोबरीने कुमार प्रतीक उर्फ बाबू गौतम मोरे यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी दिल्यात बेस्ट बॅटर बॉलर मॅन ऑफ द सिरीजच्या. आणि बाईककडे आपण मात्र वळत होतो आणि बाईकसाठी जी आम्हाला बाईक पुरस्कृत केली गेलेली आहे ती स्वर्गीय कावराम कृष्ण भंडारी यांच्या स्मरणार्थ हेदुटणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय निवृत्तीदादा भंडारी साहेबांच्या माध्यमातून ती बाईक पुरस्कृत केली गेलेली आहे. त्याचा आपण आभार व्यक्त करूया. थर्ड अंपायरची मागणी करण्यात आलेली आहे. चला, तिसऱ्या पंचांना विनंती लवकरात लवकर मैदानाचा आज आपण आणि कॉम्बॉक्सला एक विनंती आहे की प्रत्येक ओव्हर नंतर आपण टायमाबाबत सूचना त्या खेळाडूंना. नेक्स्ट मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आहे, नागावने टॉस जिंकला, फिल्डिंगसाठी रेडी आणि दिवा टीम आपण पॅव्हलियनकडे जाऊन थांबा प्लीज. 11:32 आपण पॉज त्या ठिकाणी नक्कीच केला होता. ड्रिंक्स ब्रेक संपल्यानंतर तो टायमर देखील मात्र ऑन केला गेला आहे. अगदी 3 मिनिटांचा कालावधी या शेवटच्या षटकाला संपवण्यासाठी तुमच्याकडे असेल, 4 षटकांसाठी आणि तदनंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये ते निर्णय घेतले जातील. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साईडला कन्वर्ट करता आला नाही आहे. अलॉंग द कार्पेटने जमिनीला गुदगुल्या करत असताना डीप मिड विकेटमध्ये खेळाडू उपस्थित होते. या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव जरूर घेतली गेली आहे. एकेरी दुहेरी धावेने या मॅचमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न, पण रिक्वायर रन रेट जो आहे तो मात्र 12.5चा आपण पाहिला होता, जिथे येणारी 12 बॉल 25ची गरज होती. पहिल्या बॉलवरती ती सिंगल आली आहे. समीकरणामध्ये पुनश्च एकदा बदल केला जाईल. येणारे 11 बॉल आणि विजयासाठी मात्र 24 या धावेंची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ही ओव्हर इम्पॉर्टंट आहे. 20 ओव्हरच्या मॅचमध्ये
20व्या ओव्हरपेक्षा 19वी ओव्हर महत्त्वाची आहे. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 5व्यापेक्षा 4थी ओव्हर महत्त्वाची आहे. यावेळेस प्रहार करतायत. वा काय फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड्समध्ये पण डिलिव्हर केला जाईल. 6 धावेंसाठी षटकार. हा फटका फलंदाजांचा आत्मविश्वास मात्र मजबूत करेल आणि थोडंसं दडपण त्यांच्यावरचं मात्र आता कमी केलं जाईल. बॉलिंग टीम मोठी देसाई मैदानाच्या आतमध्ये मात्र आता बॅकफुटवरती येताना पाहायला मिळेल. पुनश्च एकदा आपण समीकरण या ठिकाणी वारंवार सांगतो आहे, कारण रनचेसमध्ये समीकरण महत्त्वाची असतात. येणारे 10 बॉल आणि विजयासाठी आता 18 धावसंख्येची गरज. स्पीडअप तुम्हाला ठेवायचा आहे प्लीज, बराचसा वेळ घेत आहे. 3 मिनिटांचा कालावधीचा आपण उल्लेख केला होता. आमचे स्कोरर ज्यांनी टाईम ऑन केला आहे आणि जर त्याच्या पलीकडे तुम्ही गेलात तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. नियमावली क्रिकेटमध्ये मात्र आता आपण बऱ्याचशा पाहिलेल्या आहेत. बरेचसे नवीन नवीन नियम जे मात्र काढले जातात, कारण क्रिकेटचं खेळ जे आहे ते जेंटलमॅन्स गेम आहे आणि डिसिप्लिन या खेळामध्ये मेंटेन करणं फार महत्त्वाचं. पुढील बॉलसाठी बॉलर तयार होतील. लेफ्ट आर्म ओव्हर. ओहो चांगला बॉल अपील केली जाती आहे. कॉट बिहाइंडची पंचांकडे दाद. 11 खेळाडूंमध्ये मात्र प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. काय निर्णय असेल या बॉलवरती, अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. दोन्ही पंच मात्र डिस्कस करतील आणि त्यानंतर योग्य निर्णय पोहोचवला जाईल. कॉट बिहाइंडची अपील होती. यॉर्क बॉल होता आणि त्यावेळेस 11 खेळाडू मात्र जोशाने अपील करताना पाहायला मिळाले. बॅटची कडा घेतली नाही घेतली, विकेट आहे नाही आहे, या सगळ्या गोष्टींचा खुलासा मात्र पंच करतील. यस, नॉट आउटचा निर्णय पंचांच्या माध्यमातून आलाय. आमचे आदरणीय पाहुणे योगेश दादा काळन साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय. विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. स्पर्धेमध्ये आपलं स्वागत. चांगलं कमबॅक केलं आहे गोलंदाज 4थ्या षटकासाठी सागर पाटील पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच मी म्हटलं होतं की ही ओव्हर महत्त्वाची आहे. या ओव्हरमध्ये कदाचित चित्र स्पष्ट होईल मॅच कोणत्या बाजूने जाणार आहे. यावेळेस बॅटची कडा घेतली आहे. यस, कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये मोठा मासा मात्र जाळ्यात अडकला जातोय. ज्या विकेटची गरज होती तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय सागर पाटील यांनी. फलंदाज बाद. गोलंदाजी यावेळेस केली गेली आहे. षटकाराचा मार बसल्यानंतर देखील मैदानाच्या आतमध्ये मात्र कमबॅक केला जातो आहे. मी नेहमी सांगतो, तुम्ही किती वेळा पडला त्याच्यापेक्षा किती वेळा उठून लढला ते महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक खेळाडूसाठी या खेळामध्ये लढाई करणं हे फार गरजेचं असतं. जरी षटकार बसला तरी तुमची ताकद तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवायची असते आणि तीच दाखवली आहे यावेळेस गोलंदाजी करताना सागर पाटील यांनी. चांगलं कार्य केलं गेलं आहे. 2 बॉलमध्ये 7 धावा दिल्या. त्याच्यानंतरच्या 2 बॉलमध्ये मात्र डॉट बॉल फेकत विकेट घेत कमबॅक केला आहे. यावेळेस देखील यॉर्क लाईनचा बॉल. वारंवार त्याच पद्धतीचे चेंडू फेकले गेले. टॅप केला. आउटसाईड द ऑप्स्टमचा बॉल होता. वाडिश लॉंग ऑफमध्ये घेऊन काढला आहे. यावेळेस देखील 2 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केल्या जातील. 2 डॉट बॉल जे मध्ये आले त्याच्याने कुठेतरी मोमेंटम पुनश्च एकदा बॉलिंग टीम मोठी देसाईकडे शिफ्ट होताना आपण पाहिला आहे. या 2 धावांच्या बरोबरीने टोटल इन्क्रीज होईल. स्कोर कार्डवरती 45 धावा जमवल्या गेल्यात आणि विजयासाठी मात्र येणारे आता 7 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी शिल्लक आहे आणि गरज असेल ते म्हणजे 16 धावांची. 7 चेंडू 16 धावा. हेलिकॉप्टर बनवायचा होता. बॅटच्या अगदी टोवरती बॉल कनेक्ट झाला आहे. एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न होता पण मिळणार नाही आहे. एका धावेच्या बरोबरीने 4 षटकांचा खेळ मात्र संपला गेला. स्कोर कार्डवरती 46 धावा. येणारे 6 बॉल 15 धावांची गरज. चला, 5 विकेट देखील मध्ये गेल्या होत्या. तो टायमर देखील आम्ही पॉज केला आहे आणि त्याच कारणामुळे आपण पाहतोय की परफेक्ट टाईममध्ये 4 षटकं कंप्लीट देखील केली गेली आहेत आणि शेवटच्या षटकासाठी देखील आपण अधिकचा वेळ घेऊ नका ही नम्रतेची सूचना असेल.
6 बॉल विजयासाठी मात्र 15 धावसंख्येची गरज आहे. या मैदानावरती 6 बॉल 15चा आपण विचार केला, एकात 2 मोठे फटके तुम्हाला खेचावे लागतील. चला शेवटच्या षटकासाठी अर्थातच मोठी देसाई टीमचं भविष्य स्वतःच्या हातामध्ये घेऊन वरून बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. वाह, रिस्कमधून बॉल डिलिव्हर्ड केलाय. काय चेंडू फेकलाय, यॉर्क बनवलं होतं बॉलला. पहिल्याच बॉलवरती डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. वरून युवा खेळाडू आहे आणि युवाची हवा ही मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. क्रिकेटचा आपण विचार केला, बरेचसे युवा खेळाडू ज्यांनी इंटरनॅशनल लेवलवरती चांगलं काम केलं, बरेचसे चांगले खेळाडू ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगलं काम केलंय. काय कमालीची गोलंदाजी होतीये. 2 चेंडू दोन्ही वेळा बीट केलं. जागेवरती उभं ठेवण्याचं काम केलं जाते, चुप खामोश ठेवण्याचं काम देखील केलं गेलंय. 4 चेंडू आणि आता 15 धावांची गरज. यावेळेस देखील कटर बॉल. वाह, अफलातून गोलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. गेंदबाज का गाजा वाजा हो गया और वरुण भाई बिना ताज पहने राजा हो गया असं म्हणायला आता हरकत नाही आहे. काय कमालीची गोलंदाजी. 3 बॉल बीट केल्यात. यावेळेस बॉल बाहेरची कडा घेतली आहे. खेळाडू होते त्या ठिकाणी. फक्त एकच धाव मिळते आहे आणि या एका धावेच्या बरोबरीने मोठी देसाई संघ विजयाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करताना पाहायला मिळेल. कारण समीकरण जर पाहिलं, येणारे 2 बॉल विजयासाठी 14 धावांची गरज. चमत्कार होईल का? जेव्हा किंजल स्पोर्ट्स आदर्श ट्रॉफीमध्ये आम्ही समालोचन करत होतो याच आठवड्यामध्ये बुधवारच्या दिवशी एका बॉलवरती आम्ही 22 धावा होताना पाहिल्या. 2 बॉल 14 होतील का? यावेळेस बॉल हवेत केलाय, फटका फसलाय. खेळाडू बॉल खाली जज करतील. झेल मात्र ड्रॉप झाला गेलाय, पण मॅच ड्रॉप होणार नाही आहे. या चेंडूवरती मात्र कोणतीच धाव नसेल. विजयाच्या आशा मात्र सोडल्यात पूर्णपणे वाकण बी टीमने आणि फक्त एक चेंडूची औपचारिकता बाकी आहे. यावेळेस बॉल खेळून काढला आणि अशा पद्धतीने मॅच इज ओव्हर. सामना जिंकला मोठी देसाई टीमने. चांगला परफॉर्मन्स राहिला.